हॅलो हाय जशी पटेल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं थोडंसं तुमच्याशी रुटीन म्हटलं शेअर करावं. शेअर म्हणजे मी काय करते गुरुवारचं ते थोडंसं म्हटलं चला तर शेअर करूया आज. आणि आज गुरुवार आहे आणि देवपूजा वगैरे माझी बाकी आहे, कपडे वगैरे मी धुतली, बाकीचे सगळं कामं माझे आवरलेले आहेत. आता लादी पुसायची आहे, तर लादी पुसताना मी काय टाकते ते तुमच्याशी शेअर करते. कारण असं बरेच जण करतात वगैरे, पण मी काय करते ते मी तुमच्याशी म्हटलं चला थोडंसं शेअर करते आणि दाखवते तुम्हाला पण मी काय काय करते ते. तर चला बघूया आजचं काय गुरुवारचं जे काय असेल ते देवपूजेचं रुटीन माझं, तर ते मी तुमच्याशी थोडंसं शेअर करते. तर हे आहे ना गोमित्र आहे, गावावरून आणलेलं मी, आमच्या घरचीच गाय आहे तर ते गाईचं आणलेलं आहे. तर थोडंसं टाकणार आहे, खूप वास येतो याचा, अगदीच थोडंसं टाकले. गोमूत्र टाकून घेतलं, खूप वास येतो, एकदम स्ट्रॉंग आहे ना, असं खूप चांगलं आहे. आणि हे मीठ टाकणार आहे मी, आणि थोडीशी हळद पावडर खूप म्हणजे खूप चांगलं प्रभावी आहे ते. आणि आपल्या घरात निगेटिव्हिटी वगैरे असं हे असणं चांगलं, प्रसन्न वाटण्यासाठी हे करायचं आहे, बाकी काही हे नाही आहे. आणि मी तर पाणी घेतलेलं आहे आणि मी पुसून घेते लादी आणि मग तुमच्याशी नंतर बोलते. गुरुवारचं आपण आहे ना अशा पद्धतीने थोडंसं मीठ आणि हळद टाकून आणि गोमित्र टाकून पाण्यामध्ये पुसून घेतलं ना तर आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वाटतं आणि निगेटिव्हपणा आहे तो निघून जातो. त्याच्यासाठी हे करायचं असतं, आपल्या चांगल्यासाठी करायचं असते. त्यामुळं काही ह्याच्यामध्ये काही वेगळं हे नाही आहे. आणि कोणी म्हणत असेल वेगळं काही, तर काही नाही. आता प्रत्येकजण प्रत्येकांच्या घरामध्ये असं करतात, कारण हे खूप चांगलं आहे, आपल्या घरासाठी शुभ असतं. निगेटिव्हिटीचा म्हणजे काही बाहेरचं जे निगेटिव्हपणा येतो ना तो नाहीसा होतो. आणि त्याच्यासाठी आपण हे करायचं आहे, आपल्या घरासाठी चांगलं असतं म्हणून हे आपण करायचं आहे. बाकी ह्याच्यामध्ये काहीही वेगळं काही नाही आहे. त्यामुळे मी पण हे करत असते. आता प्रत्येक गुरुवारचं थोडंसं साफसूफ करताना आपण लादी वगैरे पुसून घेताना मीठ हळद वगैरे टाकून गोमूत्र टाकून आपल्या घरामध्ये चांगलं पॉझिटिव्हपणा येतो, त्याच्यासाठी हे करायचं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण खरोखर खूप प्रसन्न वाटते आपल्या घरामध्ये असं केल्यानंतर. लादी वगैरे पुसून झाली माझी आणि आता देवपूजा बाकी आहे. मी देवपूजा करून घेणार आहे आता, कारण काल पूर्ण मंदिर मी क्लीन करून घेतलं आहे, पूर्ण स्वच्छ धुतलं म्हणजे पूर्ण पुसून काढले व्यवस्थित. आणि आज गुरुवार आहे ना, म्हणून मग आज म्हटलं एकदम क्लीन करून घ्या, कालच क्लीन करून घेतलं. तर आज काय फक्त देवपूजा करायला म्हणजे लवकर होते, आवरते, कारण आज सगळं हे कर ते कर त्याच्यामध्येच टाईम जातो. म्हणून मी म्हटलं काल पूर्ण व्यवस्थित क्लीनमध्ये देवपूजा करून घेतली. आणि आता जे मंदिर पूर्ण स्वच्छ करून घेतले, कारण गावावरून आल्यानंतर स्वच्छ करायला भेटलं नव्हतं, म्हणून मग आता म्हटलं पूर्ण क्लीन करून घेतलं. आणि आता देवपूजा करणार. देवपूजा झाल्यानंतर मी तुमच्याशी भेटते. सकाळ सकाळी गाणी चालू असतात अशी, आणि सकाळ सकाळी गाणी वगैरे देवाची लावली ना की आपल्याला पण प्रसन्न वाटतं आणि घरातही प्रसन्न वाटत असतं. तर वेगळंच वाटतं, वातावरणच वेगळं वाटतं. कारण खूप मला मध्यंतरी असं थोडंसं निगेटिव्हपणा, थोडंसं नाराज असं आणि मन असं थोडंसं हे वाटत होतं, उदास असं वाटत होतं. पण मी जसं माझी देवपूजा वगैरे चालू केली ना, खरोखर मनाला प्रसन्न वाटायला लागलं आणि म्हणजे खूप भारी वाटायला लागलं. कारण गावावरून आल्यानंतर थोडंसं दुःखाचं हे असल्यामुळं थोडंसं आपल्याला नाराज मन असं हे वाटतं. म्हणून मग थोडंसं मी पूर्ण सगळं दुर्लक्ष तिकडं केलं आणि पूर्ण देवपूजा वगैरे करायला घेतली. तर खूप भारी वाटलं मला आणि खूप मनाला वेगळं प्रसन्न वाटलं. त्यामुळं मग मी खरोखर खूप म्हणजे तुम्हीही करून बघा, तेच सांगणं आहे माझं, बाकी काही नाही. आणि जे मी करते म्हणून मी तुमच्याशी थोडंसं म्हटलं चला आपण पण थोडंसं शेअर करूया म्हणून केलं. आणि खूप मला भारी वाटलं. म्हणजे एक वेगळंच असं वाटतं बघा, कधीतरी आपल्यातलं कोणतरी गेलं ना, आपल्याला खूप असं दुःख असं वाटतं आणि खूप मन असं एकदम उदास होऊन जातं, काहीतरी अशी भीती सतत वाटत असते. तर त्याच्यामुळे ना मी सगळं बंद केलं आणि देवपूजा केली घरामध्ये, सगळं अशी देवाची गाणी वगैरे लावली, तर मला खूप भारी वाटलं. तर तसंच आहे ना, मी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर इकडे म्हटलं आपल्या किचन कट्ट्याच्या इकडं हळदी कुंकूचं स्वस्तिक काढून मी घेतलं आणि इकडे बाहेर दरवाजावरती सुद्धा हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून घेतलं. कारण हे पण खूप शुभ असतं, निगेटिव्हिटी येणं किंवा आपल्या घरात प्रसन्नता वाटते. आणि हे स्वस्तिक हे तुम्हाला चांगलंच माहिती असेल की चांगल्या प्रकारे चांगल्यासाठी हे असतं. कारण आपण कुठल्याही जे घरामध्ये येत असो, वास्तुशांती असो किंवा कोणताही कार्यक्रम करायचा स्वस्तिक करूनच सुरुवात होते.
तर म्हणून हे आपण घरामध्ये आपल्या स्वस्तिकचं हे करायचं आहे. तर इथून आहे ना मी नंतर हळदीचं लेपन करायला घेतलं, कारण गुरुवार असल्यामुळं थोडंसं. आणि हे गावावरून मी गोमित्र आणलेलं, खूप चांगलं आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे, गावठ्या गाईचं आहे. आणि माझ्याकडं काही दुसरं चंदन वगैरे पावडर नव्हती, दुसरं काहीच नव्हतं, पण मी तरी पण म्हटलं आपण हळदीचं लेपन करूया गोमित्र टाकून. मेन म्हणजे गोमित्रच हे खूप चांगलं असतं. आपण घरामध्ये सुद्धा कधीतरी आठवड्यातून एकदा, 15 दिवसांनी, महिन्यानी म्हणा, थोडंसं गोमित्र वगैरे आपण घरामध्ये शिंपडलं ना तर खरोखर खूप चांगलं असते ते. तर मी हेच केलं आणि हळदीमध्ये गोमित्र घातलं आणि पाणी घातलं, कारण गुलाबजल पण माझ्याकडं नाही आहे आणि चंदनची पावडर पण नाही आहे, म्हणून म्हटलं त्यांनीच आपण करूया. जे आहे ते त्याच्यामध्ये मी म्हटलं चला करून घेऊ. आणि छान असं हळदीचं लेपन केलं. हे पण आपल्या घरासाठी चांगलं आहे केलेलं. तर तर हे करून घ्यायचं म्हणजे खूप खरंच मला म्हणजे हे वाटत होतं, म्हणून मी आपलं खूप चांगली देवपूजा वगैरे करून घेतली मस्त. आणि हळदीचं लेपन पण दरवाजात आणि करायचं असतं, गुरुवारचं तरी करतेच मी. तर आणि हे करून घेतलं. आणि गावी बघा, गावी ना प्रत्येकांच्या दरवाजात म्हणजे रांगोळी वगैरे असते. तसं इकडे कोणी करायला बघत, कारण बाहेरचं खूप असं म्हणजे सकाळ सकाळी डबे वगैरे हे त्या ह्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे ते बाकी झाल्याच्या नंतर सगळ्या करतात काही काही असं, म्हणजे लवकर जे उठून हे करत असेल. तर आम्हाला केलं तरी 7 वाजेपर्यंत आमचा डब्बा वगैरे होतो. त्याच्यानंतर मग बाकीचं पाणी येणं हे ते त्याच्यामध्ये 9 वाजायला होतंच. तर तसंही तरी पण मी म्हटलं चला आपल्या घरात रांगोळी वरून काढून घेऊया, कारण मेन दरवाजावरती आपल्या रांगोळी वगैरे काढली ना खरोखर खूप छान वाटते आणि खरंच म्हणजे भारी वाटते. तर मग इकडे ना फुलं माझ्याकडे नव्हती, तर ऋतुजा आली होती, कॉलेजमध्ये गेली होती, तर ती येताना फुलं घेऊन आली. तर मी ती फुलं वगैरे मंदिरात लावून गेली. खूप म्हणजे देवांना वाहिली तर खूप भारी वाटते. गणपती असली का, हे फुलं असली का मंदिर म्हणजे असं खूप खुलून दिसतं, एकदम भारी वाटतं. आणि अगरबत्तीचा तो एकदम वास आणि खूप छान वाटते. आणि ती देवाची गाणी घरामध्ये, तर खरोखर मला खूप भारी वाटलं. आणि म्हणजे तुम्हाला पण तसं ते करून बघितलं ना की आपल्याला खरोखर खूप घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आणि छान असं मस्त देवपूजा माझी झाली येते आणि खूप मस्त पूजा केली, ते मनाला पण प्रसन्न वाटलं आणि घरातही एकदम म्हणजे वेगळं वाटलं वातावरण. तर तसंच आपण केलं ना तर आपल्यासाठी चांगलं आहे ते. तर माझी पण अशी गुरुवारची ही पूजा वगैरे असते, तर मीही अशा पद्धतीची माझी पूजा करून घेते. सकाळपासून आहे ना मी काहीच शूट नाही केलं, कारण मोबाईलच बंद झाला. मोबाईल म्हणजे कॅमेरा बंद झाला, त्याच्यामुळे मी काही शूट नाही वगैरे केलं. आणि नंतर बाकीचं काहीच हेच करायला भेटलं नाही मला. तर आजची देवपूजेचे जे व्हिडिओ मी केलं आहे तुमच्याशी थोडंसं शेअर केलेलं आहे, काय जी रुटीन आहे म्हणून. तर ते तुम्हाला कसं वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत